कल्याण में आवारा कुत्तों का आतंक बढ़ता जा रहा है। 100 से भी ज्यादा लोग इस घटना में शिकार बने हैं। कल्याण पश्चिम के संदीप होटल से खड़कपारा इलाके के बीच आवारा कुत्तों के आतंक से लोगों में दहशत का माहौल देखा जा रहा है। स्थानीय रिपोर्ट्स के मुताबिक एक आवारा कुत्ते के काटने से 100 से भी ज्यादा लोग इस घटना में घायल हुए हैं। बता दें कि लगातार लोगों पे हमले के चलते दहशत का माहौल है। लोग अपने घरों से बाहर निकलने में डर रहे हैं। बता दें कि कई लोगों का अस्पताल में इस समय इलाज चल रहा है और प्राथमिक उपचार के बाद कुछ लोगों को डॉक्टरों ने छुट्टी भी दे दी है, लेकिन कुछ की हालत अभी भी गंभीर बनी हुई है, जिन्हें इलाज के लिए श्राइन अस्पताल रेफर किया गया है। हमले के बाद इलाके में लोगों के बीच काफी ज्यादा डर का माहौल है। नागरिकों का कहना है कि उन्होंने अपने बच्चों को घर में फिलहाल रखा है, बाहर भेजने से वे डर रहे हैं। कई लोग आवारा कुत्तों की समस्या पर तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं। इस घटना ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका की कार्यप्रणाली पर भी सवाल खड़े किए हैं। नागरिकों का आरोप है कि आवारा कुत्तों की संख्या नियंत्रित करने के लिए हर साल बड़ी रकम खर्च होने के बावजूद समस्या कम नहीं हो रही है। खास बात यह है कि कुछ दिन पहले ही रुक्मणीबाई अस्पताल परिसर में भी आवारा कुत्तों के घूमने का वीडियो सामने आया था। अब नागरिक प्रशासन से सवाल पूछ रहा है कि आखिर इस समस्या का स्थायी समाधान कब होगा। फिलहाल इस पूरे घटनाक्रम पे हॉस्पिटल के चीफ ने क्या कुछ कहा है वो भी सुनिए। मी डॉक्टर सुलक्षणा प्रकाश त्रिभुवन, रुक्मिणीबाई हॉस्पिटल चीफ मेडिकल ऑफिसर। इथे काल दिनांक 9 तारखेला भरपूर श्वानदंश म्हणजे डॉग बाईटचे केसेस भरपूर आढळल्या असं आम्हाला समजलं। तर त्याची आम्ही शहानिशा केली असता आम्हाला असं समजलं की टोटल रुग्णाची जी संख्या आहे ती फक्त 58च आहे, म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत। आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की बहुतेक रुग्ण जे आहेत ते कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातले आहेत आणि त्याच्यामध्ये टोटल 14 रुग्ण कल्याण रेल्वे परिसरामध्ये आढळले। त्यांना आम्ही उपचार वगैरे दिला, म्हणजे इंजेक्शन ARV वगैरे दिले आणि काही लोकांना जर जास्त श्वानदंश वाटत होता तर त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर सुद्धा उपचार केले। आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या एरियातले जे आता आम्हाला समजलं असं की त्या एरियामध्ये म्हणजे संदीप हॉटेल जवळ चिकनघर, तर इथले सुद्धा पेशंट आले होते। तर टोटल त्याची संख्या 17 आहे। तर त्या 17 पेशंटमधून 5 पेशंटला आम्ही ॲडमिट करून त्यांना इंजेक्शन दिलेले आणि बाकीचे जे आहेत 12 पेशंट्स त्यांना OPD बेसिसवर आम्ही जे डॉग बाईटचे इंजेक्शन्स आहेत ते त्यांना देऊन त्यांना घरी पाठवले। आणि बहुतेक पेशंट्स असे पण होते की जे विलिंग नव्हते ॲडमिट व्हायला, तर त्यांना आज आम्ही बोलून त्यांच्यावर उपचार करत आहोत। आणि त्याच्यामध्ये एज कॅटेगरी जर बघितलं तर इथे एज कॅटेगरी अगदी 17 वर्षापासून ते 83 पर्यंतचे पेशंट, म्हणजे 83 वयोगटातले पेशंटला डॉग बाईटचे झालेले आहे। आणि आमची आता रुग्णसंख्या जर बघता तर आमची कालची जी आहे 9 तारखेला टोटल 58 रुग्ण दाखल झालेले आहेत। डॉग बाईट्सचे केसेस जास्त रिपोर्टेड होत आहेत। त्या ठिकाणी आतापर्यंतचा आकडा जवळजवळ एक 110 ते 130 पर्यंतचा आकडा झालेला आहे। त्यामध्ये जे लोवेस्ट एज आहे ते दॅट इज 11 इयर ओल्ड फिमेल, तिचं नाव अंकिता आहे आणि त्या ठिकाणी तिला एक ग्रेड 3 डॉग बाईट असल्यामुळे जास्त इंजुरी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी तिला सायनला ट्रान्सफर केलेलं आहे। इतर पेशंट्सचा आपण त्या ठिकाणी इकडे इलाज करून त्यांना घरी पाठवलेलं आहे। काही लोकांना ऍडमिट, जवळजवळ 25 लोकांना आपण ऍडमिट करून त्यांना जे इंजेक्शन ते दिलेलं आहे।